नमस्कार सर्वांना, तुमचं सर्वांचं तृप्ती विधाता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे अंड्याचा रस्सा, ते पण साध्या पद्धतीने. त्यासाठी मी इथे 2 अंडी घेतलेली आहेत. ही अंडी मी उकडून घेणार आहे. अंडी उकडेपर्यंत मी इथे अंड्याचा मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी 10 ते 15 सुक्या खोबऱ्याचे काप घेत आहे. तसेच 8 ते 10 लसूणीच्या पाकळ्या घेत आहे. एक मीडियम आकाराचा कट करून घेतलेला कांदा घेत आहे. तसेच थोडी कोथिंबीर घेत आहे. या सर्व मिश्रणाची एक बारीक पेस्ट करून घेणार आहे. हे बघा, अशी मिश्रणाची पेस्ट केलेली आहे. आता मी या मिश्रणात 2 छोटे चमचे कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीनुसार मसाले ॲड करू शकता. तसेच तुम्ही तुमचा घरगुती मसालाही ॲड करू शकता. मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या. तसेच या मिश्रणात मी 5 ते 6 चमचे पाणी ॲड करत आहे, जेणेकरून आपली या मिश्रणाची बारीक पेस्ट होईल. हे बघा, अशा प्रकारे मिश्रणाची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तसेच आपली अंडी ही उकडून झालेली आहेत. आता ही अंडी सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जो मसाला तयार केलेला आहे तो हा मसाला अंड्यात उतरला जाईल आणि अंडीलाही मसाल्याची चव येईल. आता एका कढईत मी 2 मोठे चमचे तेल घेत आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तेल गरम झाल्यावर यात तयार केलेलं वाटण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, जेणेकरून मसाला तेलात ओव्हर फ्राय होणार नाही आणि हा मसाला तेलात 2 ते 3 मिनिट तरी परतत राहायचा आहे. मसाला व्यवस्थित तेलात फ्राय झाला की अंड्याच्या रस्स्यालाही टेस्ट चांगली येते. इथे मसाला आपला व्यवस्थितपणे भाजून झालेला आहे. आता यात मी 2 ही उकडलेली अंडी टाकत आहे. ही अंडी 30 सेकंदासाठी मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे. आता अंडी ही मसाल्यासोबत मिक्स करून झाली की यात मी गरजेनुसार पाणी ॲड करत आहे. इथे मी जवळजवळ 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला अंड्याचा रस्सा जितका पातळ हवा तेवढा तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता यालाही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. रस्साला जवळजवळ 10 मिनिटं तरी उकळी येऊन द्यायची आहे. तसेच यात थोडं चवीनुसार मीठही ॲड करणार आहे. एकदा हा रस्सा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. मी या कढईवर झाकण न ठेवता 10 ते 15 मिनिटं रस्स्याला उकळी काढणार आहे, कारण रस्स्यातला तेलकटपणा उडू नये म्हणून यावर मी झाकण ठेवत नाहीये. तेलकटपणा जर उडाला तर या रस्सा पांढरा फिका दिसू लागतो. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. हे बघा, आपल्या अंड्याच्या रस्स्याला मस्त अशी उकळीही आलेली आहे. मस्त असं अंड्याच्या रस्स्याला तेलही सुटलेलं आहे. तुम्ही अंड्याच्या रस्स्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड करू शकता. आपला हा अंड्याचा रस्सा सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे. गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे. तुम्हाला अंड्याचा रस्सा बनवण्याची ही सोपी पद्धत जर आवडलेली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तसेच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन भेटत जाईल. पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद आणि टेक केअर.